next type of evidence is paleontological evidences. Now these are the evidences which are related to the fossil study. Now what is meant by fossil? A large number of organisms get buried due to the disasters like earthquake, flood or volcano. Remnants and impression of such organism remains preserved underground. This is called as fossils. म्हणजे काय? लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम हे काय होतात, बरीड होतात ड्यू टू द डिझास्टर्स. ठीक आहे. आता याचे रेमिनंट्स म्हणजे काय, तर अवशेष. ठीक आहे. ह्याचे जे अवशेष राहतात ते प्रिझर्व राहतात अंडरग्राउंड. ठीक आहे. ग्राउंडच्या अंडर ते अवशेष प्रिझर्व राहतात. दिस इज कॉल्ड ॲज फॉसिल्स. ठीक आहे. त्या अवशेषला किंवा त्याच्या इम्प्रेशन्सला आपण काय म्हणतो, फॉसिल्स म्हणतो. द एज ऑफ दिस फॉसिल्स are determined with the help of one method which is called as carbon dating method. Carbon dating method. Okay, this is the method which is used to determine age of the fossils. Fossils चा age determine करण्यासाठी ही carbon dating method use करतात. Now we have to see what is this carbon dating method. ठीक आहे. carbon dating method काय आहे ते आपल्याला बघायचं आहे आता. Now carbon consumption of animals and plants stop after the death. ठीक आहे. डेथ झाल्यानंतर ॲनिमल्स किंवा प्लांट्सची डेथ झाल्यानंतर त्यातलं कार्बन कन्झम्पशन हे काय होतं, स्टॉप होतं. आणि त्यानंतर फक्त C14 हा जो रेडिओ एलिमेंट आहे त्याचं फक्त डिकेइंग प्रोसेस कंटिन्युअसली स्टार्ट राहते. ठीक आहे. C14. ठीक आहे. आफ्टर द डेथ ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. फक्त C14 ची डिकेइंग प्रोसेस काय राहते, कंटिन्युअसली चालू राहते. व्हॉट इज दिस C14? C14 इज द आयसोटोप ऑफ कार्बन. नाउ आफ्टर द डेथ ऑफ एनिमल और प्लांट द रेशियो ऑफ C14 as to C12 does not remains constant. ठीक है. The ratio of C14 as to C12 does not remains constant. This ratio will get continuously change. हा रेशो काय होत राहतो, कंटिन्युअसली चेंज होत राहतो. असं का होतं, बिकॉज C12 इज ए नॉन रेडिएक्टिव्ह. ठीक आहे. C12 हा काय आहे, नॉन रेडिएक्टिव्ह आहे आणि C14 हा रेडिओ आहे. ठीक आहे. आता रेडिओ ऍक्टिव्ह आहे म्हणजे ह्याच्यामध्ये डिकम्पोजिशन प्रोसेस होणार किंवा डिकेइंग प्रोसेस होणार. आणि C12 हा नॉन रेडिओ म्हणजे ह्याच्यामध्ये डिकेइंग प्रोसेस होणार नाही. ठीक आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, हा जो रेशो आहे C14 as to C12 चा रेशो हा कंटिन्युअसली काय होत राहतो, चेंज होत राहतो. ठीक आहे. मग आपण एज ऑफ द फॉसिल किंवा एखादा ॲनिमल किंवा प्लांट डेड होऊन किती वेळ झालेला आहे ते या रेशोवरून काय करू शकतो, आपण फाइंड करू शकतो. आता त्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर रेट ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी ऑफ C14. ठीक आहे. C14 चा रेडिओ ऍक्टिव्हिटी रेट माहिती पाहिजे, किती रेटनी तो डिके होतोय. ठीक आहे. किती फास्टली तो डिके होतोय किंवा काय स्पीड आहे डिकेइंग व्हायचं ते आपल्याला माहिती पाहिजे C14 चं, आणि ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण C14 as to C12 हा जर रेशो घेतला तर आपल्याला त्या ॲनिमल्स आणि प्लांट्सचे डेथ होऊन किती वेळ झालेला आहे, किती इयर्स पास झालेले आहेत ते आपल्याला इझिली फाइंड होऊ शकतो. ठीक आहे. This method is used to determine age of the fossils. ठीक आहे. ही मेथड आपण फॉसिल्सचं एज डिटरमाइन करण्यासाठी यूज करू शकतो किंवा या मेथडनी वेगवेगळे एराज फाइंड करू शकतो. आता आपण कार्बन डेटिंग मेथड बघितली. कार्बन डेटिंग मेथड इज यूज टू डिटरमाइन एज ऑफ द फॉसिल्स. फॉसिल्सचं एज डिटरमाइन करण्यासाठी आपण कार्बन डेटिंग मेथड ही यूज करतो. ठीक आहे. Now for that purpose we need ratio of C14 as to C12. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला फक्त C14 as to C12 चा रेशो माहिती पाहिजे. मग त्या रेशो वरून आपण इझिली एज ऑफ द फॉसिल्स फाइंड करू शकतो. ठीक आहे. नाउ हाऊ दिस कार्बन डेटिंग मेथड हेल्प्स इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. आता ही कार्बन डेटिंग मेथड स्टडी ऑफ इव्होल्युशन मध्ये कसं हेल्प करते किंवा जे फॉसिल स्टडी आहे ते इव्होल्युशनच्या स्टडी मध्ये कसा हेल्प करणार आहे ते आपल्याला बघायचं. इफ यू कन्सिडर द पार्ट ऑफ द ग्राउंड. ठीक आहे. ग्राउंडचा जर आपण पार्ट कन्सिडर केला, ठीक आहे, अंडरग्राउंडचा जर पार्ट कन्सिडर केला तर ह्या पार्ट्स मध्ये डिफरंट लेयर मध्ये डिफरंट ॲनिमल्स काय झालेले असणार आहे, बरीड झालेले असणार आहे.
आता त्या एरानुसार जे डिझास्टर आलेले आहेत त्याच्यामुळे जे अॅनिमल्स डेड झालेले आहेत ते या ग्राउंडच्या अंडर बरीड झालेले असणार आहेत आणि हे आपल्याला वेगवेगळ्या लेयर्स मध्ये भेटणार आहेत. त्याचे रेमिनंट्स, त्याचे अवशेष आपल्याला वेगवेगळ्या लेयर्स मध्ये भेटणार आहेत. ठीक आहे. मग या रेमिनंट्सचा स्टडी करून, या फॉसिल्सचा स्टडी करून आपण त्या अॅनिमल्सचं एज फाइंड करू शकतो किंवा ते अॅनिमल्स कोणत्या एरामध्ये होते ते आपण सांगू शकतो. ठीक आहे. तर याच्यावरून आपल्याला 3 एराज भेटले. कार्बन डेटिंग मेथड वरून आपण जे फॉसिल्सचा स्टडी केलाय त्यावरून आपल्याला आतापर्यंत 3 एराज भेटलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला एरा आहे सेनेझॉइक एरा. आफ्टर दॅट सेकंड इज मेसेझॉइक एरा अँड थर्ड इज पॅलेझॉइक एरा. ठीक आहे. नाव पॅलेझॉइक एरा. ठीक आहे. हा सगळ्यात जुना एरा आहे ज्याच्यामध्ये रेप्टाइल्स, फिशेस अँड अँफिबियन्स. ठीक आहे. तर या पॅलेझॉइक एरामध्ये कोण कोण होते तर रेप्टाइल्स, फिशेस आणि अँफिबियन्स होते. ठीक आहे. रेप्टाइल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, फिशेस म्हणजे ग्रुप ऑफ फिश. ठीक आहे. या फिशेस मध्ये, ह्या ग्रुप मध्ये फिश येतात सगळे, आणि अँफिबियन्स म्हणजे जे पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात आणि लँड वर पण राहू शकतात. ठीक आहे. नाउ these are all invertebrates animal. हे सगळे कोणते अॅनिमल्स आहेत तर इनव्हर्टिब्रेट्स अॅनिमल आहे. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे काय? द अॅनिमल्स विच डोंट हॅव बॅकबोन. ठीक आहे. ज्यांना बॅकबोन नसतो ते इनव्हर्टिब्रेट्स अॅनिमल्स असतात. ठीक आहे. आफ्टर दॅट मेसेझॉइक एरा. मेसेझॉइक एरा मध्ये कोण येतात तर सगळे रेप्टाइल्स येतात. ठीक आहे. हे रेप्टाइल्स सगळे कोणत्या एरामध्ये येतात तर मेसेझॉइक एरामध्ये येतात. मेसेझॉइक एरामध्ये कोण प्रेझेंट होतं? रेप्टाइल्स प्रेझेंट होते. ठीक आहे. आता आपण डायनासोर जर कन्सिडर केले तर डायनासोर हे मेसेझॉइक एरामध्ये होते. ठीक आहे. आफ्टर दॅट सेनेझॉइक एरा. सेनेझॉइक एरामध्ये सगळे एव्हज आणि मॅमल्स येतात. एव्हज म्हणजे बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे जे डायरेक्टली बर्थ देतात बेबीला. ठीक आहे. ते म्हणजे मॅमल्स. हे कोणत्या एरामध्ये आले? सेनेझॉइक एरामध्ये आले. आणि हे कोणते अॅनिमल्स आहेत तर व्हर्टिब्रेट्स अॅनिमल्स आहेत. व्हर्टिब्रेट्स. मग ह्या डिफरंट एराजचा स्टडी करून, ठीक आहे, हे एराज कशावरून भेटले आपल्याला तर कार्बन डेटिंग मेथड्सनी जो रेमिनंट्सचा स्टडी केला, आपण ज्या अवशेषांचा स्टडी केला त्याच्यावरून आपल्याला हे 3 टाईपचे एराज भेटले. ठीक आहे. मग या एराजचा स्टडी करून आपण काय सांगू शकतो तर जे इनव्हर्टिब्रेट्स आहेत ह्यांच्यापासून कोण इव्हॉल्व झाले तर व्हर्टिब्रेट्स इव्हॉल्व झाले. व्हर्टिब्रेट्स आर गेट इव्हॉल्व फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. ठीक आहे. हे आपण या 3 एराजचा स्टडी करून सांगू शकतो. Now next is connective links. What is meant by connective links? Now some animals and plants show some morphological characteristics through which they can relate to 2 different group. ठीक आहे. म्हणजे काही अॅनिमल्स आणि प्लांट्स असे असतात की जे काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक दाखवतात. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय तर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, जेणेकरून ते 2 डिफरंट ग्रुप्स बरोबर रिलेट करू शकतात. दॅट टाइप ऑफ अॅनिमल्स आर कॉल्ड एज कनेक्टिव्ह लिंक्स. ना आता हे कनेक्टिव्ह लिंक्स एक्सप्लेन करण्यासाठी 3 एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये पहिला आहे डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस हा रेअरली फाउंड होणारा अॅनिमल आहे डकबिल प्लॅटिपस, आणि हा फक्त ऑस्ट्रेलियामध्येच फाउंड होतो. तर हा आता कनेक्टिव्ह लिंक कसा आहे ना? दिस डकबिल प्लॅटिपस हॅव अ मॅमरी ग्लँड. ठीक आहे. डकबिल प्लॅटिपस मध्ये काय आहे? मॅमरी ग्लँड. ठीक आहे. आता हे मॅमरी ग्लँड्स कोणामध्ये असतात तर फक्त मॅमल्स मध्ये असतात. ठीक आहे. दिस मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट ओनली इन दी मॅमल्स अँड दिस डकबिल प्लॅटिपस आल्सो गिव्स एग्स. ठीक आहे. हा एग्स पण देतो. म्हणजे एग्स कोण देतात आपल्याला माहिती आहे, रेप्टाइल्स काय करतात? एग्स देतात. ठीक आहे. म्हणजे हा काय आहे, डकबिल प्लॅटिपस मध्ये मॅमल्सचे सुद्धा मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे आणि रेप्टाइलचा पण मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे. मॅमल्सचा कोणता मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहे तर मॅमरी ग्लँड आहे, आणि रेप्टाइल्सचा कोणता तर हा एग्स देऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हा काय आहे, ह्या एका अॅनिमल्स मध्येच 2 डिफरंट ग्रुपचे
दोन डिफरंट ग्रुपचे आपल्याला मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. दॅट्स वाय दिस डक बिल प्लॅटिपस इज कॉल्ड ॲज कनेक्टिव्ह लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. ठीक आहे, डक बिल प्लॅटिपस. डक बिल प्लॅटिपस इज कनेक्टिव्ह लिंक बिटवीन कोणाकोणामधला कनेक्टिव्ह लिंक आहे हा? कनेक्टिव्ह लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड मॅमल्स. ठीक आहे, डकबिल प्लॅटिपस हा रेप्टाइल्स आणि मॅमल्स या दोघांमधला काय आहे? कनेक्टिव्ह लिंक आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल इज लंग फिश. नाउ वी नो फिशेस आर परफॉर्म रेस्पिरेशन थ्रू गिल्स. ठीक आहे, फिशेस कशा थ्रू रेस्पिरेशन करतात? फिश जे असतात ते गिल्स थ्रू रेस्पिरेशन करतात. ठीक आहे, बट irrespective of being fish, this lungfish perform respiration through lungs. ठीक आहे, हा लंगफिश जरी फिश असला तरी हा रेस्पिरेशन कशा थ्रू करतोय? लंग थ्रू करतोय. ठीक आहे, दॅट्स वाय लंगफिश इज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन फिशेस अँड अँफिबियन. ठीक आहे, अँफिबियन आणि फिशेस या दोघांमधला काय हा? कनेक्टिव्ह लिंक आहे. आपल्याला माहिती आहे अँफिबियन्स हे लंग्सनी रेस्पिरेशन परफॉर्म करतात आणि फिश बिंग फिश असला तरी हा अँफिबियन सारखा कॅरेक्टर शो करतोय. दॅट्स वाय लंगफिश इज ए कनेक्टिव्ह लिंक बिटवीन कोणाकोणामधलं कनेक्टिव्ह लिंक आहे? तर फिशेस अँड अँफिबियन्स. ठीक आहे, या दोघांमधला काय हा? कनेक्टिव्ह लिंक आहे, fishes and amphibians. Now third example is peripatus. Now this peripatus has segmented body, thin cuticle and parapodia like organ. ठीक आहे, which are present in Annelida. ठीक आहे, Annelida ग्रुप मधल्या एनिमल्स सारखे thin cuticle आहेत, parapodia like organs आहेत आणि segmented body आहे. ठीक आहे, पण याच्या व्यतिरिक्त दिस पेरिपेटस आल्सो हॅव ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम विच आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर्थ्रोपोडा. ठीक आहे, ऑर्थ्रोपोडाचे ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम हे कॅरेक्टरिस्टिक्स पण याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे, दॅट मीन्स पेरिपेटस इज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन Annelida and ऑर्थ्रोपोडा. ठीक आहे, पेरिपेटस हा काय आहे? Annelida आणि ऑर्थ्रोपोडा मधला कनेक्टिव्ह लिंक आहे. ठीक आहे, Annelida मधले कोणते कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय? तर इनक्युटिकल, पेरिपोडिया लाइक ऑर्गन्स अँड सेगमेंटेड बॉडी. आणि ऑर्थ्रोपोडा मधले कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? तर ट्रॅकियल रेस्पिरेशन आणि ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. आता आपण जे कनेक्टिव्ह लिंकचे 3 एक्झाम्पल बघितले त्याच्यावरून आपल्याला काय समजलं? जे आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं जे होतं डकबिल प्लॅटिपस. ठीक आहे, तर या एक्झाम्पल वरून आपल्याला काय समजलं? दॅट डकबिल प्लॅटिपस इज द कनेक्टिव्ह लिंक बिटवीन मॅमल्स अँड रेप्टाइल्स. ठीक आहे, मग याच्यावरून आपण काय सांगू शकतो? मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स. ठीक आहे, मॅमल्स हे कोणापासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत? तर रेप्टाइल्स पासून इव्हॉल्व्ह झाले. हे आपण फर्स्ट एक्झाम्पल वरून सांगू शकतो. नाउ सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं आपण लंगफिश. ठीक आहे, आता या लंगफिश मध्ये अँफिबियन्सचे पण कॅरेक्टरिस्टिक्स होते आणि फिशेसचे पण कॅरेक्टरिस्टिक्स होते. मग याच्यावरून काय सांगू शकतो आपण? अँफिबियन्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम फिशेस. ठीक आहे, फिशेस पासून कोण इव्हॉल्व्ह झालेलं आहे? तर अँफिबियन्स इव्हॉल्व्ह झालेले आहे. ठीक आहे, अशा प्रकारे कनेक्टिव्ह लिंक्स हा इव्होल्युशनचा एक एव्हिडन्स आहे. नाउ लास्ट टाइप ऑफ एव्हिडन्स इज एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. ठीक आहे, तुम्ही फिगर मध्ये एम्ब्रियोची डेव्हलपमेंट बघू शकता डिफरंट एनिमल्सची. ना वी कॅन सी सम सिमिलॅरिटीज इन बिटवीन द इनिशियल स्टेजेस ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. ठीक आहे, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटच्या इनिशियल स्टेजेस मध्ये आपल्याला काहीतरी सिमिलॅरिटीज दिसतात.
These similarities in initial stages indicates that these animals have a common origin. ठीक आहे, या animalsचा origin काय असू शकतो, कॉमन असू शकतो किंवा एकच origin असू शकतो. ठीक आहे, this is the embryological evidences of evolution. आय होप तुम्हाला 6 एव्हिडन्सेस समजले असणार आहेत. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता.